त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी मोर्चा जो आहे तो बीडमध्ये काढण्यात आलेला होता आणि यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर जे आहेत आपल्यासोबत आहेत। खरं तर भव्य असा मोर्चा झाला। माणुसकीला काळिमा फासणारी घटना जी आहे ती घडलेली होती आणि आपण याचे खरं तर लीड घेऊन सुरुवातीपासूनच आपण यामध्ये आहात। काय एकंदरीत मागणी कलेक्टर? मी पहिल्या दिवशीपासून मीडियासमोर जे म्हणतोय की लोकांच्या मनामध्ये भीती पण आहे आणि रोष पण आहे। सभागृहामध्ये सुद्धा याच पद्धतीने मांडलं आणि आज फक्त सगळ्यांनी आज यांना न्याय द्यायचं म्हणून सगळ्या लोकांनी आवाहन केल्यानंतर तुम्ही आज बीडच्या इतिहासामध्ये समजा एखादा मोर्चा कुणाला न्याय चुकीचं होत असेल तर न्याय द्यायचा आत्तापर्यंत जेवढे लोक जमले तो आपण मीडियाने बघितलं ना सगळा विषय। तो लोकांची भावना आहे त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे आणि परत पुन्हा कोणत्याही कुटुंबावरती हा प्रसंग आला नाही पाहिजे। खरं तर वाल्मिक कराड हे अद्यापही सापडण्यात जवळपास 19 दिवस लोटलेले आहेत। मात्र आरोपी जे आहेत 3 आरोपी आणि वाल्मिक कराड असं यांचा शोध लागत नाही आहे। कुठेतरी चर्चा अशा आहेत की त्यांचा मृत्यू झाला आहे। अंजली दमानी देखील असा दावा केलेला आहे। हे काय जे पकडले गेले ते सुपारी घेऊन काम करणार ते खालचे लोक, पण ज्यांनी त्यांना दिलं आहे सगळं, ज्यांनी ह्या तरुण पोरांना सुद्धा बिघडवलं त्याचं नाव वाल्मिक कराड आहे। सुरुवात मास्टर माइंड त्याचा वाल्मिक कराड आहे। त्याला अटक केल्यानंतर हे दोन समाजामध्ये जो तिढा निर्माण झाला जिल्ह्यामध्ये पूर्ण संपूर्ण खोट्या केसेस बंद होतील, जी सत्य त्या समोर येईल, नाहीतर हा विषय वाढणार ह्याच्या पुढे। म्हणून एक तर धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे। त्यांनी 3-4 महिना फास्ट ट्रॅकवरती घ्या आणि परत तुम्ही शपथ घ्या। पण हा इतका सर्व जाती समाजाचे लोक सर्व जिल्ह्यातून आलेत हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि सरकारला विनंती लवकरात लवकर ते वाल्मिक कराडला अटक करा आणि 302 मध्ये कट कारस्थान केल्यामुळं त्यांना अटक करा। आपण पाहतो की संदीप क्षीरसागर म्हणतात 302 मध्ये वाल्मिक कराडला देखील नाव घेतलं पाहिजे आणि त्याला अटक व्हावी अशी मागणी होताना पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुंगनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।